केक बनवलाय. ओ माय गॉड, काय दिसतोय बघा, काय जबरदस्त दिसतोय. डायरेक्ट मिक्सरला लावून टाकलेले, अजिबात ते बोल मध्ये तसं मिक्स झालंय एकदम केकच्या बोल मध्ये. वा, काय दिसतंय, भारी दिसतंय एकदम. घालूया आपण. ओके, आता ही जर क्लीन बाहेर आली ना तर समजायचं की आपला केक आतमध्ये शिजलाय. चला बघूया. 1 2 3. ज्वालामुखी सारखा. नमस्कार मंडळी, मी झोपेतून जस्ट उठली आहे आणि माझी बहीण बोलली किती बनवते चॉकलेट केक. तर आवडतं चॉकलेट केक आणि तुम्हाला दाखवते आता. आज ब्लॉगिंग चालूच केली आहे. तर मनी आहे ना कॅट फूड खाते. तिला त्या दिवशीचं कॅट फूड आहे ना खूप आवडलं. थोडं 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 करून आता मी तिला 4 वेळा देते दिवसातून. तर पाऊस पडतो, तुम्हाला दाखवते. हा बघा, बाहेर आहे ना एकदम जोरदार पाऊस पडतो आणि गुलमोहरला बघा सफेद सफेद अशी फुलं आली आहेत मध्ये. हा गुलमोहर ना पावसाबरोबर रंग बदलतो एकदम. पहिला एकदम डार्क रेड झालेला पाऊस यायच्या आधी आणि आता त्याच्यामध्ये ना सफेद सफेद अशी फुलं आली आहेत. एकदम मस्त पावसाचं वातावरण आणि त्यामध्ये आम्ही भजी नाही खात आहोत, आम्ही खातोय चॉकलेट केक. चॉकलेट केक, चॉकलेट केक. चला मग खाऊया चॉकलेट केक. आता आपण बघूया सामग्री. ही आहे सामग्री. 1 वाटी मैदा आणि 4 चमचे कोको. 4 चमचे इथे आहे कोको पावडर. आणि पहिला ड्राय हे आहेत ना सगळे इंग्रेडियंट्स ते आपण एकत्र टाकतोय. अर्धा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा अर्धा चमचा. ओके, आता हे काय? बेकिंग पावडर 1 चमचा. बेकिंग पावडर 1 चमचा. 1 चमचा पूर्ण. ओके, बघा आपल्याला इथे पीठ चाळून झालेलं आहे. आता आपण सेकंड स्टेपकडे वळूया. इथे साखर आपल्याला हवी तेवढी. ओके, गोड हवं तेवढं तुम्ही, म्हणजे मुळात आम्ही इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे. आता थोडी थोडी करून टाकणं, म्हणजे गोड पाहिजे तेवढंच घ्यायचं. दही आणि दही. मिक्सरला डायरेक्ट साखर काय लावतो आम्ही दही सोबत, म्हणजे बारीक होईल ना, एकदम पावडर होईल. ना तर दही बरोबर साखर वितायला बराच वेळ लागेल, मग डायरेक्ट मिक्सरला लावतो, म्हणजे जेणेकरून ते चांगलं मिक्स पण होईल आणि पावडर पण होईल साखरची. आता यामध्येच आहे ना आपण थोडं व्हॅनिला एसेन्स पण टाकतोय. हे पहा, हे आहे व्हॅनिला एसेन्स. याने छान सुगंध येतो केकला. आपण आहे ना टोपामध्ये करणार आहोत ना केक, तर टोपामध्ये जेव्हा आपण केक बेक होतो ना तर असं म्हणजे थोडा ना वेगळा असा वास येतो. तुमचा ओव्हन मध्ये वेगळा वास येतो आणि टोपात वेगळा येतो. तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स टाकलं ना थोडंसं, तर त्याला केक सारखंच म्हणजे सुगंध येतो छान. आणि व्हॅनिला एसेन्स टाकतातच आणि सहज भेटतं आजकाल सगळीकडे, तर तुम्ही सुद्धा टाका. नाही तर वेलची पावडर मला वाटत ना केक बरोबर जाईल. मी एकदा टाकलेली मग नाही ते वाटत छान, शिरा वाटतो मग तो. हे बघा, इथे अर्धी वाटी आहे ना तेल घेतलंय. थोडं कमी घेतलंय, अर्धी वाटी थोडं कमी. आम्ही सगळं मेजरमेंटने नाही करत, मेजरमेंट असं घेऊन नाही करत आहे, म्हणजे फक्त एका वाटीनुसार घेतोय. ओके, घरगुती केक आहे हा चॉकलेट केक. पण बघा, तुमच्या बरोबर आम्ही रेसिपी शेअर करतो. तुम्हाला आवडली तर तुम्ही परफेक्ट मेजरमेंटने अंदाजे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्या गोडनुसार तुम्ही साखर टाकू शकता. आता आपण आपले ड्राय इंग्रेडियंट्स ना ते मगाशी चाळलेले ते आपल्या लिक्विड इंग्रेडियंट्स मध्ये एकत्र करतोय. अशा पद्धतीने हे सगळे एकत्र मिक्सरला लावलं ना तर मिक्स करण्याचं झंझट मारी गेली. हे पहा, आपण मिक्सरचं झाकण येथे लावलंय आणि मिक्सरची वायर सुद्धा लावली. आता मिक्सर चालू करूया.
लिक्विड बघा घट्ट आहे ना, ते सहजानं म्हणजे मिक्सरमध्ये मिक्स होत नाहीये है ना. तर आपण आता ना थोडं दूध टाकूया. जब म्हणजे आपण वाटप करण्यासाठी पाणी कसं लागेल तेवढं टाकतो, तर त्याच पद्धतीने आपण इथे दूध टाकणार आहोत. थंड दूध आहे. थंड दूध टाकून आपण मिक्सरला आपलं वाटण म्हणजे आपलं केकचं मिश्रण लावणार आहोत. बघा मस्त असं मिक्स झालं एकदम. केकच्या बोलमध्ये आपण म्हणजे कसं बोलमध्ये मिश्रण मिक्स करत असतो, त्या पद्धतीने आपल्या मिक्सरमध्ये मस्त असं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. करायचं आता त्याला गोड टेस्ट करते किती गोड आहे. ओके, हे बघा मी गोड घेतलं. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की बरोबर गोड आहे का. बरोबर गोड आहे, छान आहे. मला एवढंच गोड लागतं, जास्त गोड नको. बरोबर आहे. इन्ग्रेडियंट आपला हा घरगुती केक बनतोय म्हणून ड्राय इन्ग्रेडियंट आणि लिक्विड इन्ग्रेडियंट डायरेक्ट मिक्सरला लावून टाकलेले. अजिबात ते बोलमध्ये मिक्स करत नाही राहिले आम्ही. एकदम फास्ट अँड इन्स्टंट असा बनणारा हा केक बनणार आहे. तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर कंटिन्यू राहा, बघेल कसं बनतं. मी पहिल्यांदा केक बनवताना बघते, म्हणजे केक बनताना बघते. मी बनवलाय केक. ओके, बिस्किट केक बनवलाय, बिस्किट केक तेल लावून. ओके, तर या भांड्याला ना आपण तेल लावलं, त्यानंतर मैदा टाकला आणि आता डस्ट करून घेतलाय. आणि पूर्ण तुम्ही बघू शकता की मैद्याने डस्ट झालं, म्हणजे अजिबात आहे ना यावर आपला केक चिपकणार नाही. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ही आयडिया मस्त आहे. तेल लावा आणि मैद्याचं डस्टिंग करून घ्या पूर्ण झाकणाला. एकदम मस्त बघा एकदम. आणि आपला घरगुती डबा आहे बघा, आपला तो चपातीचा डबा असतो ना, तसा छोटासा डबा आहे इथे. अरे इकडे बघा सुंदर असा मोल्ड सुद्धा आहे, पण ते कमी होणार म्हणून आम्ही हा वापरत नाहीये. आम्ही एकदम आहे ना देसी पद्धतीचा केक बनवतो. आपण या केकला नाव देऊया देसी चॉकलेट केक. अरे एकदम देसी पद्धतीने बनतोय. देसी. हे बघा हे मिक्सर आपलं याच्यामध्ये टाकलं. ओ माय गॉड, चॉकलेट. आता माझी बहीण आहे ना, तिने अर्धच मिश्रण टाकलंय, कारण आता तिने चॉकलेटचे तुकडे यामध्ये टाकणार आहे. हे बघा चॉकलेटचे तुकडे. बघूया कसं वाटतं. ये बस ना, बस झाले, एवढे बस झाले चॉकलेटचे तुकडे. आता त्यावर आपण मिश्रण टाकतो. वा, काय दिसतंय, भारी दिसतंय एकदम. या अशाच पद्धतीचं टेक्स्चर असलं पाहिजे. तुम्ही केक बनवत असाल ना, केकचं मिश्रण बनवत असाल तर ते अशाच पद्धतीचं त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे. असं होईपर्यंत ना दूध, चॉकलेट पावडर सगळे टाकत राहा मित्रांनो, तुमचा केक नक्की बनणार. बघा सगळं मिश्रण टाकलंय, मस्त एक लेवल करून घेतलंय आणि असं टॅप करायचं म्हणजे बबल निघून जातात. किती छान दिसतोय ना एक लेवलला असं केक, मस्त. ओके, हे बघा आता आपण आहे ना आपल्या केकवर आहे ना एवढे मोठे मोठे तुकडे, बापरे ते नाही टाकणार आहे, छोटे छोटे तुकडे आहेत ना ते आता आपले चॉकलेटच्या याच्यावर टाकणार आहे. किती माझं हृदय तिथे अटकलं, मला माहिती हृदय. आता आपण यावर चॉकलेट असं स्प्रेड करतोय मस्त, म्हणजे ना जेव्हा बेक होईल ना ते सगळे चॉकलेट आहे ना मेल्ट होऊन जाईल. वा, मेल्ट होईल मस्त चॉकलेट. तर हे बघा इथे ना आपण या भांड्याला प्री हीट करून घेतलंय. हे केक साठी असं भांड आहे, म्हणजे कुकर वगैरे खराब नाही होणार. असं फ्री हीट केलं आणि त्यामध्ये आपला केक ठेवला आणि आता त्यावर हे झाकण लावायचं. झाकण नाही लावायचं, जाईल काय ते नाही, ते झाकण हे चालेल काय. याच्याने वाफ येईल ना वरती, वाफ नाही यायला पाहिजे ना. मग दुसरं काहीतरी ठेव, प्लेट ठेव मग. ओके, मग आता आपलं बघा केक आहे ना इथे ठेवून दिलेला आहे बेक होण्यासाठी. आपण प्री हीट करून घेतलेला आहे भांड्याला
आता त्यावर आपण तवात ठेवतोय पूर्ण. ओ माय, म्हणजे अजिबात आहे ना एअर बाहेर नाही, गरम वाफ आहे ना ती बाहेर नाही निघणार आणि आपला केक मस्त असा बेक होईल. चला भेटूया थोड्या वेळानंतर. 20 minutes later. हे बघा आपला केक आहे ना मस्त फुललाय. आता आपण ना याच्यामध्ये काठी टाकूया आणि बघूया आतपर्यंत शिजलाय का. मस्त फुलून वरता आलाय पण आतून शिजलाय का माहिती नाही. तर आपण आता ना एखादी काडी घालूया. सुरी पातळ आहे. चुरी पातळ आहे ना, हा मग चुरी घालूया. ही बघा ही चुरी आहे, ही घालूया आपण. ओके, आता ही जर क्लीन बाहेर आली ना तर समजायचं की आपला केक आतमध्ये शिजलाय. चला बघूया 1 2 3. वा, क्लीन आपली चुरी बाहेर निघाली म्हणजे आपला केक शिजला आहे आतून. चला गॅस पण बंद केलाय मी. आता आपण याला थोडं थंड होऊ देऊया. थंड झालं की मग अजून थंड होऊन देऊया, मग तो केक आरामात निघेल. अजिबात घाई करायची नाही. आता ना आपण बॉइलिंग मेथडने ना हे बघा पाणी ठेवलंय आणि त्याच्यावर असं हे वाडगं ठेवलंय. त्या बॉइलिंग मेथडने आपण हे चॉकलेट आहे ना हे मेल्ट करून घेणार आहोत. हे बघा एवढं चॉकलेट आपल्यासाठी बस झालं. फक्त जर आपल्याला लावायचं चॉकलेटच केक आहे त्याच्यामुळे जास्त चॉकलेट नको. आता हे बॉइलिंग मेथड साठी आपण बॉइलिंग वॉटर केलंय त्याच्यावर ठेवायचं, चॉकलेट वितळेल. आणि आपला केक पण मस्त थंड झालाय. आपला केक पण मस्त थंड झालाय. तर त्याला आपण बाहेर काढूया. नाही गरम नाहीये, जास्तच शिजला, एकदम बाहेर आला ज्वालामुखी सारखा. आपला जो असतो ना काय करतो चॉकोलावा, आतमध्ये हल्ला गेला. चॉकोलावा केक आहे ना तसा एकदम बाहेर आला केक. चॉकलेट पण वरचं पण मेल्ट झालंय, मस्त चॉकलेट मेल्ट झालंय. आता आपण याला डब्यातून काढणार आहोत. प्लेट आणू का? प्लेट एवढं मोठं. तर ताई केक काढते. गरम आहे का तो? गरम आहे ना म्हणून निघत नाही. हा तरी निघाला, मस्त निघाला. ते पीठ आहे ते. अच्छा पीठ आहे काय? हा बघा आपला केक टिन मधून निघालेला आहे, म्हणजे डब्यातून निघालेला आहे. आणि हा थोडा स्पॉन्जी झालाय तो. हा रे वा, एकदम पॉन्जी झालाय, परफेक्ट. फक्त थोडासा तुटलाय, ते काय ते चालतं तेवढं. नाहीये जास्त ओव्हर बेक झाला. ओव्हर बेक झालाय ऍक्च्युली, फुलला जास्त. थोडासा तुकडा आहे, मी खाऊन दाखवतो तुम्हाला कसं झालं. खाऊन दाखव. दूध टाकलं तर होतं चॉकलेट कलर. चमचा कुठे गेला मी आणला. आणि तो बिना अंड्याचा केक ना. हा व्हेज केक आहे, हा बिना अंड्याचा केक आहे. गुरुवारी पण तुम्ही करू शकता, गुरुवार मंगळवार आणि व्हेज येतो कधी पण खाऊ शकता. दाखवते कोणतं आपण इथे चॉकलेट यूज करतोय. हे बघा आपण हे मिल्क कंपाऊंड यूज करतोय जे चॉकलेट फ्लेवरचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गोडवा असणारच आणि जास्त अशी डार्क चॉकलेटचा एकदम टेस्ट येतो ना, म्हणजे तसा नाही येणार. हा हे डेअरी मिल्क सारखं म्हणजे लागणार. फक्त असं हलवत राहायचं, हळूहळू मेल्ट होईल मग ते. याचं बॉइलिंग प्रोसेसमध्ये आपण चॉकलेट मेल्ट केलं ना तर चॉकलेट जळत नाही, लक्षात ठेवा. छान असं मेल्ट होतं, अजिबात लागत नाही. जरा चॉकलेट चमकण्यासाठी ना आपण यामध्ये घी टाकतोय, बटर नाही टाकत आहे. आपला देसी केक बनणार आहे त्यामुळे आपण यामध्ये तूप टाकतोय. मस्त तूप टाकलं गेलेलं इथे. अर्धा चमचा तूप टाकलंय जेणेकरून चॉकलेट चमकेल आपलं, त्याला एक शाईन येईल, शाईन. हे बघा आता यामध्ये थोडंसं मिल्क सुद्धा टाकतोय आपण. ये कारण की खूप घट्ट वाटतंय ना, खूप घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं मिल्क टाकलंय आणि थोडं लिक्विड असं होईल. ओके बघा आपल्या इथे चॉकलेट तयार झाले मस्त. आता ते टाकलं. हा काही जबरदस्त दिसतंय.
तर थंड झाल्यावर ते चांगलं लागतं केक असं. गरम नाही चांगला तो दे त्याला फ्रीज मध्ये ठेव. नाही फ्रीजमध्ये नाही ठेवलं, बाहेर खायचं आता मग राहू दे ना थोडा वेळ. तू बीट करणार आहेस क्रीम आता काय आता हे लावलं नको ना आता काय? लावलं ना थोडं. पहिलं तुला सांगत होती डेकोरेशन केलं असतं. चला आता मला फक्त हे बघा आपला चॉकलेट केक तयार आहे. मस्त असा घरगुती चॉकलेट केक. आता आपण याला कट करूया आणि खाऊया. ताई आहे ना मस्त असं चॉकलेट केकचा पीस. हो काय कट झालं. हे जे चॉकलेट केक कट झालंय ना हे केक दाखवतो की किती फ्रेश आहे. ह्याला बोलतात फ्रेश केक. नाही तर एवढा इझिली कट नाही होत. ओ माय गॉड जबरदस्त दिसतंय जबरदस्त. एकदम यम्मी. प्लेट दा प्लेट घेऊन येतो. चला आपण आता प्लेटमध्ये आपलं पेस्ट्रीचा फर्स्ट पीस चॉकलेट केक बनवलाय. ओ माय गॉड काय दिसतोय बघा काय जबरदस्त दिसतोय. वा हा बघा जबरदस्त खाते. एक नंबर आहे. चमच्याने मरू दे हाताने खाऊया. जबरदस्त बनलाय जबरदस्त. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी. खूप छान बनलाय. परफेक्ट मेजरमेंट नसलं तरी किती छान केक बनलाय. नक्की ट्राय करा ही रेसिपी. वर्क करते एकदम. केक पण एकदम मस्त फुललाय. आपला देसी चॉकलेट केक तयार आहे. जो एकदम देसी पद्धतीमध्ये होममेड असा चॉकलेट केक तयार आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. एक काम तर झाला पण एक काम करायचं तर राहूनच गेलेलं.